नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मग आज आपण दुधी भोपळ्याची एक मस्त अशी रेसिपी बघणार आहोत. तर तीही वेगळी आणि एकदम भन्नाट चवीची अशी आपल्याला याची भाजी बनवायची आहे आणि तीही तुम्ही कधीच बनवली नसेल आणि कधी पाहिलीही नसेल. ह्या पद्धतीची आपण बनवणार आहोत आणि चवीला तर एकदम अप्रतिम आहेच. तर आता वेळ न गमावता आपण रेसिपीकडे वळूयात. तर मी इथे एक दुधी घेतलेला आहे. तर मी हे अख्खा दुधी वापरणार आहे या रेसिपीसाठी. तर त्याला काय करायचं, अगोदर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे सर्व त्याचे वरचे जे सालटे आहेत का ते काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जर मी इथे 4 माणसाला पुरेल एवढी भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला कमी जास्त भाजी बनवायची, तुम्ही त्या पद्धतीनुसार दुधी वापरू शकता. तर आता इथे आपण काय करूयात, मी सर्व जो दुधी आहे का तो मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हा दुधी मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे. तर आपल्याला काय करायचं, अगोदर थोडं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथे एक अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, कारण दुधीला भरपूर सारं असं त्याचं पाणी असतं. त्यामुळे जर तुम्ही पिळून काढला तर तुम्हाला थोडंसं बेसन कमीसुद्धा लागू शकतं. तर मी इथे पाणी बिलकुल पिळून काढलेलं नाही. तर त्यामुळे इथे मला अर्धी वाटी बेसन लागलेलं आहे आणि इथे मी 4 माणसाला पुरेल एवढी भाजी बनवणार आहे आणि तीही एकदम वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या चवीची अशी आपल्याला ही भन्नाट भाजी बनवायची आहे. तर इथे आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी पूर्ण जे राहिलेलं होतं का बेसन पीठ ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता इथे मी एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे बॅटर आहे का ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गॅसवर मी इथे पाणीसुद्धा कढईमध्ये उकळायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला ही 2 तयारी अगोदरच करून ठेवायची आहे. तर आता हे सर्व जे मिश्रण आहे का ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे पूर्ण प्लेटला. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरला सुद्धा हे स्टीम करून घेऊ शकता. तर खूप छान असं हे आपल्याला भाजी लागते चवीला आणि तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्की करून बघा. तर तुम्हाला नक्कीच आवडेल, माझी गॅरंटी आहे. सर्वांना, मुलांना, मोठ्यांना सर्वांना ही भाजी नक्की आवडेल. जर कुणी पाहुणे जरी तुमच्याकडे येणार असतील तर तुम्ही ह्या पद्धतीची भाजी करू शकता. एकदम पनीरच्या भाजीला सुद्धा मागे टाकेल एवढी अशी ही चविष्ट अशी आपली ही भाजी होते. तर आता आपण काय करूयात, एक 10 मिनिटं याला आपण स्टीम करून घेऊयात. तर मी एक प्लेट ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता हे टाकून प्लेट ठेवून घेऊयात आणि त्याला झाकून एक 10 मिनिटं स्टीम करून घेऊयात. आता आपण ह्याच्यासाठी भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी कांदा आणि जे आलं आहे का आणि लसूण आहे का ते भाजून घेतलेलं आहे. त्याचं मिक्सरला एक बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ते स्टीम झालेलं आहे आपलं, ते आता थंड करून घेऊयात. आता इथे एक फोडणी तयार करून घ्यायची, तेल टाकून घ्यायचं, थोडेसे खडे मसाले टाकायचे, एक तेजपत्त्याचं पान, एक दालचिनीचा तुकडा आणि 3-4 काळी मिरी, 2 लवंगा, असं सर्व जे खडे मसाले आहेत का ते टाकून घ्यायचं. एक तमालपत्रसुद्धा टाकून घ्यायचं. आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित असं परतल्यानंतर मी इथे एका टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे, ती टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस आहेत का ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ याला तेलामध्ये असंच परतवून घेऊयात. तर बघू शकता मस्त अशी टोमॅटो प्युरी परतलेली आहे. तर आता इथे मी धने पावडर आणि किचन किंग मसाला, हळद पावडर आणि लाल तिखट घेतलेलं आहे. तर मी अर्धं जे तिखटवालं लाल तिखट घेतलेलं आहे आणि अर्धं जे आहे का काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे रंगासाठी. तर तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते वापरू शकता. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आणि आता आपला मसाला एका व्यवस्थित असा परतलेला आहे. थोडंसं बाजूला करून घेऊयात. आता इथे एक मोठा चमचा बेसन पीठ घेऊयात आणि याला छान असं भाजून घेऊयात, जेणेकरून आपली जी भाजी आहे का एकदम एकजीव होईल आणि त्याची ग्रेव्ही जी आहे का एकदम छान घट्टसर होईल बेसनामुळे. आता हे बेसन आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही वेगळं भाजून घेतलं तरी पण चालेल. असं भाजलं तर वेळ पण वाचेल आणि छान असं भाजल्या पण जाईल. तर तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल तुम्ही ती वापरू शकता. तर आता आपण याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला थोडंसं परतवून घेऊयात. तर इथे पाणी आपल्याला मात्र गरमच वापरायचं आहे, थंड पाणी कुठेही नाही घालायचं.
थंड पाणी घातलं तर भाजीची चव जी आहे का ती बिघडू शकते. तर आता इथे काय करूयात, मी 1 चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे तो टाकून घेऊयात. आता व्यवस्थित असं परतवून घेऊयात पुन्हा 1 मिनिटभर. आणि आता आपल्याला इथं घट्ट पातळ तुम्हाला जेवढी भाजी हवी का तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता. थोडंसं मिक्सरचं भांडं पण विसळून घ्यायचं, जेणेकरून त्याला जे सर्व मसाला लागलेला आहे का तो आपल्या भाजीमध्ये टाकला जाईल. तर आता मला जेवढी ग्रेव्ही हवी आहे का तेवढं मी पाणी टाकून घेते. तुम्ही भाजीनुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. तर आता आपण काय करूयात, मी पाणी टाकून घेतलेलं आहे. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिटभर आपण याला छान उकळून घेऊ किंवा 2 ते 3 मिनिटं आपण याला शिजवून घेऊयात ग्रेव्हीला. आणि आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे क्यूब दिसत आहेत का, तर मी आपण जे स्टीम करून घेतलेलं आहे का दुधीचं मिश्रण, त्याचे हे क्यूब आहेत. एकदम पनीरसारखे झालेले आहेत. आता हे त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि एक छान अशी दणकून त्याला 5 ते 10 मिनिटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.